नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मी आकाश। मित्रांनो, उद्या 27 नोव्हेंबर 2024 रोजी चाळीसगावमध्ये गणेश भाऊ बच्चे यांची नवीन काठीवाडी शेळींची गाडी येत आहे। मित्रांनो, या गाडीमध्ये टोटल 60 काठीवाडी शेळी असतील। 60 पैकी 40 काठीवाडी शेळी गाभणी आहेत, बाकी उर्वरित 20 शेळ्या जनलेल्या आहेत। त्याचबरोबर मित्रांनो 35 फैकर पाटी असतील, ज्या पहिल्या याच्यामध्ये लागतील। पहिल्या जनरेशनमध्ये फर्स्ट जनरेशनमध्ये 35 पाटी लागतील मित्रांनो फैकर, आणि 9 मेंढ्या आहेत मित्रांनो। काठीवाडी मेंढ्या 9 आहेत, त्याच्यापैकी 5 मेंढ्या जनलेल्या आहेत आणि 4 मेंढ्या गाभण आहेत। त्या देखील तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये बघायला भेटतील गाडीमध्ये लोड करताना, कारण की रात्री मेंढ्या घेतल्यात म्हणून गाडीमध्ये तुम्हाला बघायला भेटतील ते देखील। ठीक आहे, तो व्हिडिओ हा संपूर्ण बघा शेवटपर्यंत, तुम्हाला क्वालिटी कसं काय ती बघायला भेटेल। व्हिडिओ काही मोजून 6 मिनिटाचा व्हिडिओ आहे, पण संपूर्ण बघा। तर क्वालिटी वगैरे कसं काय ते तुम्हाला संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणारच आहे। चला मग आता थोडं क्वालिटीवर फोकस करू। क्वालिटी एकच नंबर दिसते मित्रांनो, बघू शकता तुम्ही। आता ही शेळी बघा, जनल्यानंतर सुद्धा वाटत नाही मित्रांनो जनली असं, डायरेक्ट गाभण दिसते बघा तुम्ही। ते बघा तिच्या खाली बच्चे तुम्ही बघू शकतात, हे तिचे बच्चे बघा, वाटते का जनली असं। ओली जनलेली शेळी मित्रांनो, एकदम कास बघा कशी लागलेली। अजून मित्रांनो 7-8 दिवसात दुधावर एकदम भारी उतरेल ती। आता 7-8 दिवस 4-5 दिवस चिक असतं तुला दुधावर कमी असते, पण नंतर 8 दिवसानंतर 10 दिवसानंतर शेळी दुधावर चांगली उतरत असते। शेळी तुम्ही चेहरापट्टी पाहिली की 1 नंबर शेळी होती। आता इकडे पण बघा, या शेळींची क्वालिटी बघा मित्रांनो, निंबाचा चारा खात येत त्या बघा तुम्ही कशी लागल्या शेळ्या, 1 नंबर। हे बघा खाऊन पिऊन डायरेक्ट मित्रांनो, हिवाळा असो पावसाळा असो उन्हाळा असो, खायच्या बाबतीमध्ये नो टेन्शन शेळ्या आहेत बघा। चेहरापट्टी शिंगडी एकदम नवतरचा पण आहे मित्रांनो, जुनाट शेळ्या नाही आहे, वयस्कर शेळ्या नाही आहे, एकदम नव्या शेळ्या तुम्हाला बघायला भेटते आहे बघा। चेहरापट्टी 1 नंबर क्वालिटी। इकडे पण बघा मित्रांनो, अशा वाड्यामध्ये शेळ्या घेत असतात बघा। लोकांचं राहणीमान कसं आहे तिकडे, वाडे बघा कसे। आपण शेळ्या कमी आणि शेळ्यामध्ये गुंतवणूक खूप जास्त करत असतो, तसं त्या लोकांचं नाही आहे। ते लोक गुंतवणूक कमी आणि शेळ्या जास्त प्रमाणावरती करत असतात मित्रांनो। या लोकांनी काय डायरेक्ट एवढ्या शेळ्यांपासून सुरुवात केलेली नाही आहे, छोट्यापासून सुरुवात केलेली त्यांनी। त्यांचे वडिलोपार्जित आजोबा असतील पंजोबा असतील, तशी मित्रांनो या लोकांची परंपरा आहे शेळी पालनाची। तर आपण डायरेक्ट कुठल्याही गोष्टीमध्ये इंटर करत असतो विदाऊट एक्सपिरियन्स, त्याच्यामुळे कधी कधी आपल्याला लॉस वगैरे सहन करावा लागत असतो। म्हणून मित्रांनो थोड्यानं सुरुवात करा, आणि जर घेऊन गेल्यानंतर कदाचित शेळी आहे मित्रांनो, काही अडचण जरी आली तर टिकून राहायचं। लगेच माघार घेतली तर मग सक्सेस होत नाही त्या गोष्टीला। भरपूर जर पाहिले मी, हौशीने घेऊन जातात, नंतर जर थोडा प्रॉब्लेम आला तर लगेच मग घाबरून जातात, शेळ्या विकून देतात, मग म्हणतात शेळ्या अशा तशा। मित्रांनो ठीक आहे, काही वेळेस प्रवासामध्ये समजा आला ह्या वेताला प्रॉब्लेम, पण पुढच्या वेताला तर तुमच्याकडे चांगलं उतरेल ना, तुमच्याकडे सेट होऊन जाईल शेळी। असं असतं। आता बघा, ह्या लोक एवढ्या मोठ्या प्रमाणावरती शेळींचं शेळीपालन करताय तुम्ही बघू शकता मित्रांनो, आणि केवढ्या भारी शेळ्या त्यांनी ठेवलेल्या आहेत सगळ्या शेळ्या। आता हे लोकांचं जो मेन फोकस आहे मित्रांनो, जी फर्स्ट प्रायव्हसी त्यांची शेळींना आहे। आपला इतर धंदा असतो आणि त्यासोबत आपण शेळीपालन करतो आणि दुसऱ्याच्या भरोश्यावर आपण शेळीपालन करत असतो, तर तो मजा नाही आहे बघा। कशी लागल्या शेळ्या बघा तुम्हाला याच्या पूर्ण कडपमध्ये मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशी एकही शेळी कमजोर दिसत नाही। एखादी असेल तर असेल, पण दिसत नाही आपल्या डोळ्याला कॅमेऱ्यामध्ये। आता त्या माणसाचा वाडा आहे ना, वरती काही छत आहे ना खाली कॉन्क्रीट आहे, काही विषय नाही मित्रांनो। एकदम पारंपरिक पद्धतीने साध्या पद्धतीने शेळी पालन आहे, आणि शेळ्या बघा किती मोठ्या प्रमाणावरती त्या माणसाकडे शेळ्या आहे। हे बघा पक्की तोलावरची शेळी आहे। वाडे बघा कसे गेलेले आहेत, एकदम काटे कुठे जे खाऊ घातलं आहे तेच साईडला लावून दिलेले आहे। आता बघा हे शेतात जाऊन त्यांनी हे शूट केलेलं आहे। या शेळींची पण क्वालिटी बघा। आता हा वेगळ्या मालकाच्या शेळ्या झाल्या, त्या वेगळ्या मालकाच्या शेळ्या होत्या। हे बघा शेळ्या मित्रांनो, ह्या पण शेळ्या चांगल्या लांबलचक्या शेळ्या, उंचपूर्ण शेळ्या। हे बघा व्हेरी गुड। मित्रांनो जास्त मारामारी पण नसते शेळीमध्ये, किंचिक असते, कारण की त्यांना एक सोबत राहायची सवय असते। आता इकडे बघा कासी बघा, ही पण जनलेली मित्रांनो। 40 शेळ्या का आपली 20 जनलेल्या आहे बघा। ओल्ली जनलेली घाण लागलेली शेळींना। आता ह्या का तुमवलेल्या नाही मित्रांनो, ह्या डायरेक्ट जागेवरच्या आहे, ह्याच्यात काही गाभणी आहे काय जनलेल्या आहे तुमच्या लक्षात येऊन जाईल। ती एक जनलेली होती, बाकी सगळ्या गाभणी होत्या। हे बघा तोलावरच्या पण आहेत, कच्च्या पण आहेत, थोड्याशा महिना घेणाऱ्या अशा पण दिसल्या याच्यामध्ये। पण क्वालिटी बघत चला, 1 नंबर क्वालिटी बघा। हे पण तुम्हाला जशा पटेल तशा तुम्ही शेळ्या घेऊ शकतात। ह्या बघा शेळ्या। आता तुम्हाला लास्टमध्ये मेंढ्या पण बघायला भेटेल। गाडीमध्ये मेंढ्या लोड करताना टाकलेला हा व्हिडिओ डबल पडला वाटतं त्यांचावाला, त्यांच्याकडनं काय हरकत नाही। चला
हे बघा मित्रांनो मेंढ्या, मेंढ्यांची दातं पण दाखवता येते आपल्याला, दिसताय का काय? बघा बघा मित्रांनो 4 दात मित्रांनो, बघून घ्या, फक्त मोजून 4 दात मेंढी. बघा गाडी लोड झालेली, गाडी निघून गेलेली मित्रांनो, बघू शकता तुम्ही, चालत्या गाडीमध्ये व्हिडिओ काढलेला आहे आपल्यासाठी. हे बघा असं मित्रांनो एक माणूस मध्ये असतो, संपूर्ण मेंढ्या उचलणं ठेवणं सगळ्या गोष्टी. वरती कोकरू बघा, कोकरू किती भारी होते. असं मित्रांनो काठीवाडी मेंढ्या, बरं तसं काठीवाडी शेळी दुधाला आहे, तशा मेंढ्या देखील दुधाला असतात. असं ओपन प्लेस करून वरती काही लावलेलं नसतं का, आणि डायरेक्ट ओपन शेळ्या आणत असतात. बघा तुम्ही, एक नंबर मित्रांनो. मोबाईल नंबर दिलेला आहे गणेश भाऊ बच्चे यांचावाला, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्ही. हे बघा शेळ्या एक नंबर. कोकरू पण बघा, वा मस्त कोकरू मित्रांनो. बच्चे पण काही शेळींचे, काही चारा खाते देखील बच्चे दिसत आहे. पाठी मित्रांनो 35 पाठी आहे पायकर, एक नंबर वस्तू मित्रांनो. बघा उद्या गाडी येते मित्रांनो 27 नोव्हेंबर.